आणि आता दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या। सीमा प्रश्नाच्या आंदोलनामध्ये शिंदेंचं नाव कधी दिसलं नाही। शिंदेंना अटकेची भीती होती म्हणून ते कधीही बेळगावला गेले नाहीत, राऊतांची टीका। एकनाथ शिंदे 40 दिवस तुरुंगात राहिले आहेत। संजय राऊतांना सीमावाद माहीत नाही। शिंदेंवरील टीकेला संजय शिरसाट यांचं उत्तर। महायुतीच्या लोकांसोबत संघर्ष करावा लागतोय, परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचं विधान। उद्धव ठाकरेंना इतके धक्के बसले की त्यांना सावरता सावरता लक्षात येईना। विखे पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला तर 10 वेळा साड्याच बदलणारे लोक आहेत। राऊतांचा विखेंवर हा निशाणा। राज्याचे हिवाळी अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्चपर्यंत असेल। 8 मार्चला महिला दिनी महिलांच्या प्रश्नावर विशेष चर्चा होईल, तर 10 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबई पालिकेसाठी मोर्चे बांधणी। चेंबूरमध्ये 26 फेब्रुवारीला कार्यक्रमाचं आयोजन। राष्ट्रवादीचे मंत्री आमदार उपस्थित राहणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला धक्का। अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये। मातोश्री निवासस्थानी किरण काळे आणि समर्थकांचा पक्षप्रवेश। महिला आयोग सदस्यविनाय महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या इच्छुकांची यादी मोठी आहे आणि महायुतीमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे। जानेवारीत कार्यकाळ संपला असतानाही निर्णय अद्याप मिळालेला नाहीये। महिला आयोग फक्त फॅशन शो आणि कॉर्पोरेट पार्ट्यांमध्ये व्यस्त आहे। महिलांच्या हत्येची प्रकरणं त्यांना दिसली नाहीत, असा आयोग बरखास्त करा, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल।